आज आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेल्वेट केक बनवणार आहोत। आज आपण व्हॅलेंटाईन डेला बिना अंड्याचा बेकरीपेक्षा छान असा केक घरी बनवणार आहोत। नूडल्सचा वापर न करता घरच्या घरी रेड वेल्वेट केकचा बेस कसा बनवायचा ते देखील तुम्हाला इथे मी सांगणार आहे। अगदी डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। व्हॅलेंटाईन डे इतका खास दिवस असतो ना, त्या दिवशी तुम्ही हा हजबंडला सरप्राईज म्हणून हा केक पटकन बनवून देऊ शकता। इतक्या झटकेपट पद्धतीने तुम्हाला आज मी हा केक कसा बनवायचा आहे ते सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। रेड वेल्वेट केक करण्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेत आहे। ह्याची पुढची प्रोसेस पाहूयात। आता इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे, गरम वगैरे अजिबात करून घेतलेलं नाही आहे। या बाउलमध्ये आपल्याला हे दूध अर्धा कप काढायचं आहे। त्याच आता ज्या भांड्याने म्हणजे कपाने दूध घेतलेलं होतं त्याच कपाने मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे, पिठी साखर। ती सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये। आणि इथे आपल्याला 1 चमचा पोहे खायचा मोठा चमचा आहे, त्याने मी इथे व्हिनेगर घेतलेला आहे 1 चमचा। आता हे दूध आणि व्हिनेगर आणि साखर छान असं एकसारखं फेटून घेतलं 2 मिनिटे। आता इथे सुपर रेड कलर घेतलेला आहे, जेल कलर घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पावडर देखील कलर मिळतो रेड, ते देखील वापरू शकता। त्याच्यातसुद्धा खूप छान कलर येतो पावडरने सुद्धा रेड कलर। आता आपल्याला हा रेड कलर छान एकसारखं मिक्स करून घ्यायचा आहे या दुधामध्ये। आता 2 मिनिट मी याला छान असं फेटून घेतलं। आता इथे मी पाव कप तेल घेतलेलं आहे। तेल घेताना रिफाइंडवालं घ्यायचं आहे, उग्र वासाचं तेल घ्यायचं नाही केक करण्यासाठी, आता केकचा वास येतो, मग त्यासाठी आपल्याला उग्र वासाचं तेल घ्यायचं नाही। आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, बाउलवरती ठेवलेली आहे। आता बाउलमध्ये आपल्या चाळणीवरती घ्यायचं आहे 1 कप मैदा। आता हा मैदा घेतल्यानंतर इथे मी पाव कप दूध पावडर घेतलेली आहे। दूध पावडर टाकल्यामुळे छान असा केक टेस्टी होतो। आता इथे आपल्याला 1 टेबलस्पून घेतलेली आहे मी कोको पावडर। चिमूटभर मीठ घातल्याने लज्जत वाढते आणखीन पदार्थाची त्या। आता इथे 1 टेबलस्पून मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे। हे मेजरमेंट अगदी लक्षात ठेवा, त्यानुसार छान असा आपला केक फुगतो। आता हे आपले सर्व जिन्नस छान चाळून घ्यायचे आहेत या चाळणीने। इथे बघू शकता मी सर्व जिन्नस चाळून घेतलेले आहेत। मी ते व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठलं जे इसेन्स आवडेल ते देखील तुम्ही इथे वापरू शकता। चॉकलेट आवडेल चॉकलेट लावू शकता, मँगोच आवडेल मँगोसुद्धा घालू शकता, जे कुठलं आवडेल ते तुम्ही इसेन्स घालू शकता। इसेन्समुळे छान असा फ्लेवर येतो आपल्या केकला, त्यासाठी आपल्याला इसेन्स टाकायचं आहे 2-3 ड्रॉप। आता आपल्याला हे छान एकसारखं मिक्स म्हणजेच फेटून घ्यायचं एकसारखं 1-2 ते 3 मिनिट। इथे मी फेटून घेतलेलं हे बॅटर बाजूला ठेवून देऊयात। आता इथे मी आपल्याला केक टिन रेडी करायचं आहे। मी ते 5 इंचाचा केक टिन घेतलेला आहे, छोटासा उभ्या आकारामध्ये गोल आकारामध्ये। आता आपल्याला इथे मी बटर पेपर टाकते, माझ्याकडे बटर पेपर आहे मी टाकते, तुमच्याकडे बटर पेपर नसेल तुम्ही तेल देखील याला लावू शकता। आता इथे आपल्याला केक टिन रेडी झालेला आहे। आता आपल्याला हे जे बॅटर आपण छान असं फेटून घेतलेलं होतं, आता आपल्याला ह्या केक टिनमध्ये टाकायचं आहे, म्हणजे ओतून घ्यायचं सर्वात। आणि हा केक टिन टॅप करायचे 2 ते 3 वेळेस, म्हणजे केक जो आहे आपला एकसारखा छान फुगतो, म्हणजे कुठं कमी कुठं जास्त असं फुगत नाही, एकसारखा फुगतो। इकडे मी केक करायला घेतला, इकडे साईडला मी गॅसवरती कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवली होती। कढई प्रीहीट करून घेतल्यानं खाली स्टँड ठेवायचं, वरती केक टिन ठेवायचा। आणि हे आपल्याला केक टिन आता ठेवल्यानंतर ह्याच्यात केकवरती कुठलंही आपल्याला झाकण ठेवायचं स्टीलचं वगैरे। आणि हा केक आपल्याला साधारण 30 ते 35 मिनिट छान असा बेक करून घ्यायचा आहे, म्हणजे छान। आणि सर्वात अगोदर हाय फ्लेम करायची आणि नंतर आपल्याला मंद आचेवर हा छान असा बेक करून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर हाय फ्लेमवरती शिजवायचा, कारण छान असा फुगतो एकसारखा केक। आता इथे टूथपिक घातल्यानंतर छान असा क्लीन निघते, बघू शकता इथे आपला केक बेक झालेला। तर हा केक आपल्याला कढईमधून काढून ठेवायचा आहे इथे बाजूला। आणि हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आणि हा आपल्याला केक आपल्याला असाच उघडा ठेवायचा नाही आहे, ह्याच्यावरती आपल्याला बघू शकताय छान देखील फुगला देखील आहे मस्तच।
आता आपल्याला ह्याला असं उघडा ठेवायचं नाही, ह्याच्याकरता आपल्याला हे कॉटनचा कपडा झाकून ठेवायचं स्वच्छ धुतलेला, कारण आपल्याला केक छान असा थंड होतो. आता हा केक अजिबात कडक वगैरे होत नाही, त्याच्याकरता झाकून ठेवायचं. आता एका बाउलमध्ये आपल्याला व्हीप करायला घ्यायची आहेत. मी ते 1 कप व्हीप क्रीम घेतलेली आहे. मी अर्धा घंटा व्हीप क्रीम काढून ठेवली होती बाहेर. 1 कप घेतलेली आहे. आता इथे मी बीटर घेतलेला आहे. ह्या बीटरने आपल्याला क्रीम आहे व्हीप क्रीम छान अशी फेटून घ्यायची एक 3 ते 4 मिनिट सर्वात अगोदर. आणि ही आपल्याला छान अशी आपले पीक निघत नाहीत आपल्या व्हीपिंग क्रीमच्या, तिथपर्यंत आपल्याला ही छान व्हीपिंग क्रीम आहे ती फेटून घ्यायची. माझी मुलगी आहे, तिला व्हीपिंग क्रीम फार आवडते खायला. ती मला म्हणत होती मला व्हीपिंग क्रीम खायची अशी बोलत होती. मी म्हणलं मला फेटू दे आधी सर्वात अगोदर, मग तुला देते खायला. आता ही मी फेटून घेत आहे. साधारण 7 ते 8 मिनिट छान अशी फेटून घ्यायची. ह्याच्यात टूथपिक अशा कडक निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही फेटून घ्यायची. म्हणजे आपण उलटा जर बाउल केला ही व्हीपिंग क्रीम पडू नये इथपर्यंत आपल्याला ही व्हीपिंग क्रीम फेटून घ्यायची. बघू शकताय मी उलटा बाउल केलेला, अजिबात क्रीम वगैरे पडणे. ह्याला साधारण मला 7 ते 8 मिनिट लागले. आता या व्हीपिंग क्रीमला मी 7 ते 8 मिनिट छान असं व्हीप करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या बाउलमध्ये मी इथे चीज क्रीम घेतलेली आहे अर्धा कप. मी ही चीज क्रीम ऑनलाईन ऑर्डर केली होती, मलासुद्धा उपलब्ध मिळालेली नव्हती. तुम्हीसुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू शकता. आता ही चीज क्रीम आपल्याला छान अशी व्हीप करून घ्यायची आहे साधारण 3 ते 4 मिनिट. आता इथे मी चीज क्रीम आहे ते छान अशी फेटून घेत आहे. बघू शकता छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आधी खूप कडक होती, आता तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा ती कडक होती, आता छान अशी सॉफ्ट झालेली आहे चीज क्रीम. बघू शकताय इथे टूथपिक छान अशा निघत आहेत. इथे आपली चीज क्रीम बनवून तयार झालेली आहे व्हीप करून. आता आपल्याला ही चीज क्रीम या व्हीपिंग क्रीममध्ये टाकायची. आणि तुम्हाला माहीत आहे का, ही चीज क्रीम व्हीपिंग क्रीममध्ये टाकल्यानंतर छान अशी एकसारखी फेटून घ्यायची साधारण 3 ते 4 मिनिट. आणि चीज क्रीम आहे ती ह्या व्हीपिंग क्रीममध्ये टाकली की एकदम टेस्टी हा केक लागतो. मी सुद्धा छान असा घरच्यांना माझ्या खूप आवडला हा केक. घरचे म्हणाले किती छान बनवला तू केक, इतका मस्त लागला हा केक. इथे आपल्या चीज क्रीम आणि व्हीपिंग क्रीम छान अशा मिक्स झालेल्या आहेत. इथे आपल्याला आता डिमोल्ड करायचा आहे केक, पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता बटर पेपर देखील काढायचा आहे आपल्याला, अलगद छान निघतोय. छान असता आपला स्पॉन्जी छान जाळीदार तयार झालेला आहे रेड वेल्वेट केक. अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण छान असा स्पॉन्जी रेड वेल्वेट केक बनवलेला आहे. बघू शकताय प्रीमिक्सपेक्षा ही घरच्या पद्धतीने असा केक बनवून तर बघा खूप छान लागतो. तुम्हाला हजबंडला किंवा वाईफला असा केक पटकन बनवून द्यायचा, पटकन हा बनवून तयार होतो, फार काही वेळ लागत नाही, छान तयार होतो हा केक. आता आपल्याला वरचा जी लेअर आहे ती कट करून घ्यायची आहे, ते देखील आपण त्याचा वापर करणार आहोत. पुन्हा खालच्या पद्धतीने छान असा कट करून घ्यायचा आहे लेअर, दुसरी ही लेअर. आता त्या पद्धती लेअर दोन्ही बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. इथे मी शुगर सिरप तयार केले, 2 चमचे पिठी साखर आणि थोडंसं पाणी घेऊन शुगर सिरप तयार केलेला आहे. साखर छान विरघळून घेतली की आपल्याला ह्याच्यामध्ये शुगर सिरप आहे आपल्याला या बेसवरती चमच्याने टाकायचं आहे रेड वेल्वेट केकच्या. तुम्हाला हा थोडासा ब्राऊन दिसतोय कारण आपण हा केक आहे तो कढईमध्ये शिजवला आहे, त्यामुळे थोडा कलर बदललेला दिसतोय, पण टेस्ट खूप छान रेड वेल्वेट केक सारखीच लागते. हा केक आपण कढईमध्ये शिजवल्यामुळे बहुतेक केक कलर बदललेला असू शकतो. आता आपल्याला इथे व्हीपिंग क्रीम लावून घ्यायची आहे लेअर एकसारखी छान अशी. आता दुसरी लेअरसुद्धा आपल्याला ह्याच्यावरती ठेवून द्यायचे. शुगर सिरप आपल्याला चमच्याने टाकायचं आहे असं बेसवरती छान. आता इथे मी बेसवरती शुगर सिरप देखील टाकलेलं आहे, बघू शकताय तुम्ही छान एकसारखं असं. शुगर सिरप टाकल्यानंतर इथे व्हीपिंग क्रीम मी छान अशी व्हीप करून घेतलेली ते देखील आपल्याला ह्याच्या केकवरती टाकायचे स्पॅच्युलानं. आणि ह्याला आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे, बघू शकताय तुम्ही एकसारखं असं पसरून घ्यायची व्हीपिंग क्रीम. आणि बाजूनं सुद्धा लावायचे छान असं क्रम्बल कोट करून घ्यायचे सर्वात अगोदर. जे छोटे छोटे दाणे जे असतात छान असे क्रम्बल करून घ्यायचे, सर्वात अगोदर कोट करून घ्यायचं. बघू शकताय हे छान असं एकसारखं. आता हे क्रीम जे आहे आपल्याला केकला छान एकसारखी अशी लावून घ्यायची आहे. बेस वगैरे आतमधला वगैरे काय दिसू द्यायचा नाही, छान अशी एकसारखं करून घ्यायचं आहे. आता या स्क्रॅपरने आपल्याला एकसारखी अशी क्रीम लावून घ्यायची आहे.
पूर्ण असा बेस झाकून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी स्क्रॅपरच्या ठिकाणी ATM कार्ड देखील वापरू शकता, वापरत नसलेलं ATM कार्ड, त्यांना सुद्धा क्रीम छान अशी एकसारखी लावल्या जाते। आता हे आपल्याला छान अशी क्रीम सुद्धा छान एकसारखी लावून घेतलेली आहे। आता इथे फायनली मी छान असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे, बघू शकताय। छान असं आपल्या इथे मी केकला छान क्रीम देखील लावून घेतलेली आहे आपल्या पूर्ण सर्व बाजूंनी मस्तच। आता आपण इथे जे आपला वरचा साईडचा बेस आपण कट केलेला होता, जी लेयर पहिली, ती सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची, ही बारीक करून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण केकचं मिश्रण आहे ते बारीक केल्याने एकसारखं असं बारीक होतं, त्यासाठी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं। मोकळं सुटसुटीत झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। इथे आपले स्क्रम तयार झालेले केकचे मोकळे सुटसुटीत छान, कलर देखील छान दिसतोय। आता हे आपल्याला हे बाजूने लावून घ्यायचे केकला, रेड केकला। तुम्हाला कशी डिझाईन करायची त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, वेगळ्या तुमच्या डोक्यात कुठली वेगळी आयडिया असेल ते देखील तुम्ही करू शकता या ठिकाणी। आणि हे सगळं आपल्याला क्रम्बल कोट करून घ्यायचं आहे स्क्रबनी छान असं आपल्याला रेड केकच्या। आता ही ते लावून घेतल्यानंतर मी छान असं लुक येतो आपल्या रेड केकला, त्यासाठी लावून घ्यायचं। आता ही मी व्हिपिंग क्रीम आहे ते पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचे। तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी असते, त्यात देखील तुम्ही व्हिपिंग क्रीम त्रिकोणी आकारामध्ये ही करायची आणि कट करून घ्यायचं, ते देखील वापरू शकता। आता इथे आपल्याला मी इथे नोझलचा वापर करणार नाही आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मी इथे छान अशी डिझाईन करून घेतलेली आहे, डॉट डॉटवाली, बघू शकताय तुम्ही। छान दिसते व्हाईटवाली, तुम्हाला कुठली करायची आहे त्यानुसार तुम्ही डिझाईन करू शकता, तुम्हाला जे कुठली आवडते त्यानुसार। आता इथे मी हार्ट शेप करणार आहे मध्ये, कारण आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल केक बनवते, हार्ट शेप तर व्हायलाच पाहिजे। आता इथे आपल्याला हार्ट शेप काढल्यानंतर मध्ये स्क्रम असतात आपल्या, आपण जे लेयर बारीक केलेलं होतं त्याचे स्क्रम आपल्याला मध्ये असे टाकून घ्यायचे, म्हणजे झाकून घ्यायचे तो मधला हार्ट शेपचा जो भाग आहे तो। आणि आपल्याला इथे बघू शकताय तुम्ही, आता इथे बाजूने सुद्धा आपल्याला छान अशी डिझाईन करून घ्यायची आहे। इथे मी नोझलचा वापर न करता छान अशी तुम्हाला डिझाईन म्हणून दाखवते। इथे सुद्धा मी छान असे डॉट देणार आहे, पण मला ही छान अशी वाटली डिझाईन, तसं करता साधी सिंपल अशी छान डिझाईन करते मी, अगदी कुणालाही बनवता येईल हा केक, त्यासाठी मी इथे साधी सोपी डिझाईन तुम्हाला सांगत आहे। आता इथे छान अशी आपल्याला डिझाईन करून घ्यायचे, म्हणजे बॉर्डर रेड कलर जे हार्ट शेपनेच काढला होता त्या बाजूची डिझाईन करत आहे मी, डॉट डॉट देत आहे। तुम्हाला कुठली डिझाईन करायची त्यानुसार तुम्ही सुद्धा करू शकता। किती छान असा आपल्या रेड वेल्वेट केकचा अगदी छान असा लुक आलेला आहे, बघू शकता। अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण छान असा मस्त असा सरप्राईज सुद्धा तुम्ही वाईफला किंवा हजबंडला देऊ शकता, इतका मस्त हा केक बनवून तयार झालेला आहे। साधा सिंपल सोबर मस्त असा सुंदर केक बनवून तयार झाला आहे। मी इथे स्प्रिंकलर टाकलेले आहेत गोल्डन वेगळ्या ह्याचे कलरचे। आता इथे एक छान अशी कपलची छोटी जोडी ठेवलेली आहे हार्ट शेपमध्ये, आणि हा आता आपल्याला केक छान अशा सुरीने कट करून घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही। आपला हा केक कट केला लुक बघू शकता तुम्ही केकचा आतमधून लेअर, काय मस्त आलेला आहे लेअर। तुम्हाला हा केकचा थोडासा कलर हे वाटतोय, पण हा खायला केक इतका मस्त लागतो ना, तुम्हाला शब्दात सुद्धा मी सांगू शकत नाही, इतका हा रेड वेल्वेट केकचा छान लागतो चीज क्रीम टाकल्यानंतर। आज आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेल्वेट केक अगदी काही खटाटोप न करता अगदी घरच्या साहित्यामध्ये बिना नोझलचा रेड वेल्वेटचं प्रीमिक्स न वापरता आज आपण केक रेड वेल्वेट केक बनवलेला आहे। तर तुम्हाला हा केक आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय।